हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण भूमितीमधील एक अतिशय सुंदर अशी रचना बघणार आहोत आणि ती म्हणजे त्रिकोणाचा अंतर्मध्य काढणे आणि त्याचे अंतर्वर्तुळ काढणे. तर चला आपण एक त्रिकोण घेऊया, त्रिकोण ABC, आणि त्यामध्ये अंतर्वर्तुळ काढायचा प्रयत्न करूया. तर अंतर्वर्तुळ म्हणजे काय? तर असं वर्तुळ जे त्रिकोणाच्या आत असतं आणि ते त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना तंतोतंत स्पर्श करतं. आणि हे वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाचे कोन दुभाजक काढावे लागतात. तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपल्याला त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक काढायचे आहेत. तर सगळ्यात पहिले आपण कोन A चा दुभाजक काढूया आणि कंपासच्या साहाय्याने कोनाच्या दोन्ही बाजूंवर कंस काढून शिरोबिंदू A मधून जाणारी रेषा काढूया. बघा, या रेषेमुळे कोनाचे दोन समान भाग झाले आहेत आणि अशाच प्रकारे आपण कोन B आणि कोन C यांचे सुद्धा दुभाजक काढून घेऊया. आता इथे तुम्ही नीट निरीक्षण केले तर आपल्याला समजेल की हे तिन्ही कोन दुभाजक त्रिकोणाच्या आत एकाच बिंदूमध्ये छेदतात आणि या छेदनबिंदूला आपण I असे नाव देऊया. आणि हा आहे त्रिकोणाचा अंतर्मध्य म्हणजे इन सेंटर. आता इथे पुढची पायरी म्हणजे त्रिकोणाच्या अंतर त्रिज्या निश्चित करणे. म्हणजेच आपल्याला वर्तुळ काढण्यासाठी त्रिज्येची सुद्धा गरज आहे. आणि अंतर्मध्य I याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा बिंदू त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंपासून समान अंतरावरती असतो. तर हे अंतर मोजण्यासाठी आपण बिंदू I मधून त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंवर लंब काढूया आणि व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण तिन्ही अंतर त्रिज्या या अशा प्रकारे घेऊया. आता सगळ्यात शेवटची आणि मुख्य पायरी म्हणजे तुमचा कंपास घ्या आणि त्याचे लोखंडी टोक हे अंतर्मध्य म्हणजे बिंदू I वर ठेवून कंपासमध्ये आपण काढलेल्या अंतर त्रिज्ये इतकं अंतर घेऊन त्रिकोणाच्या आत एक वर्तुळ काढा. बघा, हे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करते आणि यालाच आपण म्हणतो त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ. आणि याच्या त्रिज्यांना आपण अंतरत्रिज्या असं म्हणतो. म्हणजेच आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे की कोन दुभाजक जिथे मिळतात तो असतो अंतर्मध्य आणि अंतर्मध्य त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंपासून समान अंतरावरती असतो आणि त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ हे त्रिकोणाच्या आत असते आणि त्याच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करते.